करा चालू चालू करा. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल नाही. इथे मात्र झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर एक या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. एक या धावसंख्येवरती एक बॅटर बाद. नवीन बॅटर आदित्य शेलार ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला आहे. बॅटिंगसाठी ते सज्ज आहेत तर गोलंदाजी मार्ग वरती यश. इथे देखील आडवा बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल वेगवान आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र बॅटर अडचणीमध्ये आला असता. परंतु जर आणि तर यावरती क्रिकेट खेळलं जात नाही. पुढचा बॉल करण भोसले यांच्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि खेचून मारलाय. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. 6 धावांसाठी सिक्सर. सिक्सर किंगच्या विरोधात सिक्सर मारणं हे देखील फार मोठं काम आहे. सिक्सर किंगच्या विरोधात 6 धावा. इथं देखील बॅटची एज. लेमन कट, चायनीज कट. बॅटच्या अगदी आतल्या बाजूने चेंडू ब्रश आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. रीड केलं गोलंदाजाने बॅटरला. फॉलो केलं पण रीड केलं म्हणण्यापेक्षा फॉलो केलं. कशा पद्धतीने चेंडू हाताळायचा आहे फार वेळ आहे. मी तुम्हाला मगाशीही सांगितलं यश भाटे यांच्याकडे वेळ फार आहे आणि त्यांच्याशी ज्यावेळेस मी चर्चा केली त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व हाफपिचचे सर्व फॉर्मॅट घेतो. मग तो बॉल कुठलाही असू द्या, फॉर्मॅट कुठलाही असू द्या, हाफपिच मध्ये आम्ही सर्व फॉर्मॅट खेळतो. त्यामुळे आमच्याकडून गेम चांगला होतो. तेवढं त्यांनी सॅक्रिफाईस केलं या खेळासाठी. उगाच नाव मोठं होत नाही. गोलंदाजी मार्कवरती ओम. या गोलंदाजाकडची शैली ही फार वेगळी आहे. विलोभनीय शैलीचा गोलंदाज आहे. काहीतरी वेगळं शैली जी आहे म्हणजे जी स्टाईल आहे ती अगदी वेगळी आहे. कुठेतरी वाटतं जोरात येईल आणि दोन्ही बाजूला चेंडू भिंगरी प्रमाणे फिरवला जातोय. गर गर गर. चेंडू निर्धाव टॉट. पुढचा बॉल. इथे मात्र आता थोडीशी दिशा भरकटली आहे. चेंडू मात्र इथे निर्धाव सॉरी वाईड. धावसंख्येत अतिरिक्त धावेची वाढ. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. पंचांनाही कळत नाहीये कारण गोलंदाज बरोबर विकेट मध्ये येत आहेत. आता ही जर मातीची खेळपट्टी असती आणि नेल स्पाइक असते तर गोलंदाजाला वॉर्निंग असती. इथे मात्र शैली बदलली आहे. एक धाव त्या दरम्यान मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 11 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय धावसंख्येने. इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेर आहे मिस्टर. इथे देखील डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. मिस्टर एक्स्ट्राज इथे धावसंख्येमध्ये जोडल्या जात आहेत. अतिरिक्त धाव 12. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले आणि समोरच्या दिशेने बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे आर पार फरार. षटकार 6 धावा. 18 धावा झाल्यात. 18 रन्स ऑन बोर्ड. फार दूरवरती फटकेबाजी आहे. 18. इथे मात्र झेल टिपला जाईल कारण बाद होत आहेत. बघा एकदा का आपली शैली आपण बदलली नाही की म्हणावं तसा चेंडू पडत नाही. आता इथे शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं. अन्यथा हा देखील चेंडू बरोबर नव्हताच. दोन चेंडू अजूनही शिल्लक. ओम गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला नवीन बॅटर विशाल चव्हाण. नावात विशाल आहे. विशालता त्याच्या बॅट मधून येणं फार गरजेचं आहे. नावात विशाल आहे. विशालता त्याच्या बॅट मधून येणं फार गरजेचं आहे. पहिलाच बॉल आल्या फेकून दिला. इतका लांब जा शोधून आणा. 6 धावांसाठी सिक्सर. फार लांबवरती. अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत विशाल. सेट ऑन फायर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू आतमध्ये वळतोय. शरीराचा वेध. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 24 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर.
गोलंदाजी मार्क वरती ऋतिक, नॉट ऋतिक, ऋतिक गोलंदाजी मार्क वरती. मोस्ट एक्सपेन्सिव्ह प्लेयर. बस क्षेत्ररक्षण चांगलं आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव. डॉट बॉलने इथे षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात चेंडूला खेळलाय. सिंगल तर वेगवान आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्या होती ती 25, 25. लॉस ऑफ 2 विकेट. म्हणावी तशी बॅटिंग झालेली नाहीये, म्हणावी तशी कमी नाहीये. 12ची सरासरी फायटिंग स्कोर. 60 ते 65 धावा इथे डिपेंड होऊ शकतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जात विशाल यांच्या बॅटमधून. विशाल फटका 6 धावांसाठी. क्या बात आहे. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला इथं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल जाईल सीमारेषा पार. गोलंदाजाने केली विकेटची ऑफर, परंतु बॅटर करतील चेंडूला बाउंड्री लाईनची सफर. 4 धाब्यांसाठी. 4 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी, परंतु फेकी खराब. बॅकअप चांगला आहे. बॅकअप जर नसेल तर पॅकअप नक्कीच होतं. इथे बॅकअप चांगला आहे, त्यामुळे पॅकअप होण्याची शक्यता कमी आहे. एकाच धाब्यावरती समाधान. धावसंख्या होते ती 36, 36. सरासरी गाठली आहे संघाने. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. ओम वेगात फेकी करतील, परंतु सिंगल. धावसंख्या होते ती 38 धावा. 3 षटकानंतर 38. जवळपास 13 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तला. कोडव्याचाच खेळाडू आहे. पहिलाच बॉल उचलून खेळलेत, परंतु गॅप मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 38 धावा झाल्यात. पुढचा बॉल इथे मात्र भरकटला जाईल. व्हाईट बॉल. धावसंख्या फार जास्त प्रमाणात. पुन्हा एकदा काय आहे, व्हाईट बॉल आहे. वारंवार अतिरिक्त धावा आहेत. पुन्हा एकदा इथे जवळचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे जायचं. कुठेतरी अशी परिस्थिती झाली. 2 चेंडू आतापर्यंत योग्य आहेत. 4 चेंडू अजूनही पहिल्या नावातील शिल्लक आहे. आणि धावसंख्या जर बघितली तर 42 धावा झाल्यात. 42. 42. पुन्हा एकदा इथे नशिबाची साथ मिळाली नाही. नशीब खराब आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 43. 3 बॉल शिल्लक आहेत. 3. 43 धावा. अजून किती. पुन्हा एकदा बिग हिट. फटका अगदी सुरेख. अक्षरशः गुलीगत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. झापूक झुपूक षटकार 6 धावांसाठी. सिक्सर. अप्रतिम फटकेबाजी. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु इथे धाव घेण्यास नकार. 49 धावा झाल्यात. 49. लास्ट बॉल. अजून किती धावा होतील. 49 झाल्यात. इथे देखील मिस टाइम. चेंडू हवेत. 50 बरोबर झाल्यात. विजयासाठी 51 धावांची गरज. चला पुढील मॅचचा टॉस लगेच संपन्न करून घ्या. सिद्धेश लगेच टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन घ्या. निखिल मुक्ता. काहीशी पेनल्टी दिली जाईल. हा, आणि तो नाणेफेकीचा कौल इथंच ठेवा. तुम्ही घेऊन जाऊच नका. आले का. एखाद्या देवाचा दावा करायचा तसं सलमान सरांचा दावा करायला लागतो. काम करतोय. कष्ट आहेत फार सलमान सरांकडे. फार कष्टाळू मुलगा आहे. टॉस इथे केला जाईल. चला इकडे मॅच सुरू झाली आहे. पहिलाच बॉल इथे निर्धाव. इकडे 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 सगळे इकडे घ्या. हा, चालू करा. सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 धावा. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की माईक पासून तिकडे चला. तिकडे चला. त्या माईक पासून आणि त्याला तिकडे घे ना.
आलाय ना काय सिद्धेश सिद्धेश आहे ना पॉज करून घ्या तुमचं तुम्ही ठरवा पण लवकर ठरवा चला पुढचा बॉल इथे देखील वेगवान फटका खेळलाय परंतु धाव घेतला नो बॉल 84 धावसंख्येत अतिरिक्त बॉलचा स्पीड 84 आहे. धावसंख्येमध्ये वाढ पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर हाय फटका इथे खेळलाय मी मगाशी सांगितलं या बॅटरकडे ना वेळ भरपूर आहे हा घेऊन मारतो आणि हसत हसत मारतो अजिबात गडबड नाही पळत तर अजिबातच नाही फिटनेस वरून तुम्हाला लक्षात आलं असेल दमदार फटकेबाजी आहे 6 धाब्यांची मोहर इथे मात्र झेल होता पहिल्यांदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्यांदाच तो चुकीचा फटका खेळण्यात आला पुढचा बॉल इथे देखील बॅकफूट पंच आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी धावसंख्येमध्ये 6 ने वाढ 18 धावा झाल्यात पहिलंच षटक आहे पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती षटकार 18 आणि 6 24 पहिल्या षटकामध्ये 24 आले आहेत मला वाटतं इथे कोणीतरी मला सांगितलंय की हा पहिल्याच 2 ओव्हरमध्ये मॅच संपून टाकेल 24 झाल्यात वकील शेख मुद्दा काय निर्णय आपला सिद्धार्थ बांडल निर्णय सांगा आपला काय आहे? वा आता दोन्ही बाजूने आक्रमण आहे 30 धावा सांगा झालं हा चेंडू मात्र अवांतर 31 धावा झाल्यात इथे देखील नो बॉल आहे नो चेंडू 32 धावा झाल्यात 32 पुन्हा एकदा सरळ बॅटने इथे फटका खेळलाय परंतु डिस्टन्स गाठता आलं नाही निर्धाव चेंडू आहे डॉट पुढचा बॉल हा चेंडू देखील डाव्या एसटीच्या बाहेर 33 धावा झाल्यात 33 पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा षटकार 39 धावा किती बॉल पुन्हा एकदा षटकार फक्त 6 धावांची गरज आहे हाय फिनिश इथे केलाय आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये त्या धावा इथे खर्च झाल्यात 10 चेंडूंमध्येच फक्त 45 धावा काय बॅटिंग करतायत ऋतिक आणि त्याचबरोबर यश अप्रतिम 6 धावांची अजूनही गरज पुन्हा एकदा काहीच बदल लिहिते परंतु फटका चांगला खेळता आला नाही अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक बारा चेंडूंमध्ये 6 धावांची गरज आहे आणि मॅच फिनिश 13 चेंडूंमध्ये इथे मॅच संपवली 50 धावा क्या बात आहे मॅन ऑफ द मॅच चला पुढची मॅच काय उशीर झालाय चला लगेच या